तर महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे व्होकॅब्युलरी या घटकावरती आधारित आपण जी व्हिडिओ सिरीज चालवतोय त्यामध्ये हा सराव प्रश्नसंच क्रमांक 3 आहे. यामध्ये आपण सिनोनिम्स म्हणजे समानार्थी या घटकावरती आधारित 20 प्रश्न घेणार आहोत. आणि हे जे प्रश्न आहेत हे त्याच लेवलचे प्रश्न आहेत जे सामान्यतः महाराष्ट्रामध्ये जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स होतात त्यांमध्ये विचारले जातात. ठीक आहे. तर या ठिकाणी आता आपण पहिला प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. पहिला प्रश्न म्हणजे आपल्या समोर एक शब्द आहे एफेमरल. एफेमरल हा जो शब्द आहे यासाठी आपल्याला सिनोनिम्स शोधायचे आहेत. सिनोनिम्स म्हणजे काय तर समानार्थी शब्द आपल्याला खालील ऑप्शनमधून निवडायचा आहे. या प्रश्नसंचामध्ये सर्वचे सर्व प्रश्न सिनोनिम्स या घटकावरती आधारित असणार आहेत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे एफेमरल. एफेमरल हा शब्द आहे. यासाठी खाली या ठिकाणी आता ऑप्शन्स येणार आहेत. ऑप्शन्स पहा. ट्रान्झिएंट, परमनंट, एन्ड्युरिंग आणि लास्टिंग. ठीक आहे. हे 4 ऑप्शन आहेत. आता आपण सुरुवातीला काय करूया, एफेमरल हा जो शब्द आहे यासाठी जो पर्यायी शब्द आहे मराठी भाषेमधून तो पाहूया. तर यासाठी पर्यायी शब्द आहे मराठी भाषेमध्ये तो आहे क्षणभंगूर किंवा तात्पुरते. म्हणजेच एफेमरलचा अर्थ होतो क्षणभंगूर किंवा तात्पुरते. आता काय करूया, जे ऑप्शन्स आहेत त्यांचा सुद्धा अर्थ पाहून घेऊया. ट्रान्झिएंट हा जो शब्द आहे याचा सुद्धा अर्थ क्षणभंगूर किंवा चंचल असा होतो. त्यानंतर आहे परमनंट म्हणजे स्थायी, एन्ड्युरिंग म्हणजे टिकाऊ, लास्टिंग म्हणजे काय तर चिरस्थायी. साधारण गोष्ट आहे. यामध्ये आपल्याला अतिशय सोपा प्रश्न होता. एफेमेरल म्हणजे क्षणभंगूर आणि ट्रान्झिएंट म्हणजे सुद्धा काय तर क्षणभंगूर. ठीक आहे. तर याप्रमाणे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए ट्रान्झिएंट. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो, आता काही दिवसामध्येच आरोग्य सेविका, त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि कंत्राटी ग्रामसेवक इत्यादी पदांच्या परीक्षा होत आहेत. या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त ही व्होकॅब्युलरीची सिरीज तुमच्यासाठी असणार आहे. ठीक आहे. तर जे विद्यार्थी ग्रामसेवक, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेविका पदासाठी तयारी करत असतील त्यासाठी अतिशय महत्त्वाची सिरीज असणार आहे. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ आणि ही प्लेलिस्ट नक्की शेअर करायला पाहिजे. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न आहे तुमच्यासमोर युबिक्युटस शब्द आहे. युबिक्युटस. पुढे आपण पाहूया ऑप्शन्स. पहिला ऑप्शन आहे स्केअर्स, त्यानंतर आहे पॅसिव्ह, अबंडंट आणि कॉमन. युबिक्युटस म्हणजे काय? युबिक्युटस म्हणजे सर्वव्यापी. त्यानंतर आहे स्कॅर्स म्हणजे अपुरा, परवेसिव्ह म्हणजे व्यापक, अबंडंट म्हणजे भरपूर आणि कॉमन म्हणजे काय? कॉमन म्हणजे सामान्य. ठीक आहे. पहा बरं कोणता ऑप्शन असणार आहे. युबिक्युटस म्हणजे सर्वव्यापी आणि परवेसिव्ह म्हणजे व्यापक. हे दोन्ही एकमेकांचे समानार्थाचे शब्द आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी परवेसिव्ह. तिसरा प्रश्न आहे बेनेवोलंट. बेनेवोलंट आणि त्यासाठी ऑप्शन्स आहेत मलेवोलंट, अल्ट्रुइस्ट, कंपॅशनेट आणि जेनरस. बेनेवोलंट म्हणजे काय तर बेनेवोलंट म्हणजे परोपकारी असा व्यक्ती. मलेवोलंट म्हणजे द्वेषपूर्ण, अल्ट्रुइस्टिक परहितदक्ष आणि कंपॅशनेट दयाळू. जेनरस म्हणजे काय तर जेनरस म्हणजे उदार. बेनेवोलंट म्हणजे आपण पाहिलं परोपकारी आणि अल्ट्रुइस्ट म्हणजे काय तर परहितदक्ष. हे एकमेकाचे समानार्थाचे शब्द आहेत. मग या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं असणार? ऑप्शन नंबर बी अल्ट्रुइस्टिक. चौथा प्रश्न ॲक्रिमोनियस. ॲक्रिमोनियस त्यासाठी ऑप्शन्स आहेत बिटर, कॉर्डियल, होस्टाईल आणि अक्लेम्ड. त्यानंतर आपण अर्थ पाहूया. ॲक्रिमोनियस म्हणजे उग्र किंवा तीव्र असा संघर्ष. ऑप्शन ए बिटर म्हणजे शत्रू किंवा कडू, कॉर्डियल म्हणजे मनमिळाऊ, होस्टाईल म्हणजे वैरभाव आणि अक्लेम्ड म्हणजे काय तर प्रशंसित. आपण पाहिलं ॲक्रिमोनियस म्हणजे उग्र किंवा तीव्र असा संघर्ष. आणि मग त्याचप्रमाणे या ठिकाणी या 4ही ऑप्शनमधून अचूक पर्याय असणार आहे ऑप्शन नंबर ए बिटर, शत्रू किंवा कडू. या ठिकाणी उग्र किंवा तीव्र संघर्ष यांचा ॲप्रोप्रिएट सिनोनिम या ठिकाणी हा शब्द असणार आहे. ॲक्रिमोनियस ऑप्शन नंबर ए बिटर. प्रश्न 5वा रेटिसेंट. रेटिसेंट हा शब्द आहे. पहिला ऑप्शन आहे टॉकेटिव्ह, रिझर्व्ड, लोकॅसियस आणि व्हॉल्युबल. ठीक आहे. हे 4 ऑप्शन आहेत. आता आपण पाहूया रेटिसेंट म्हणजे काय. रेटिसेंट म्हणजे अबोल किंवा मितभाषी, कमी बोलणारा व्यक्ती.
पहिला ऑप्शन टॉकेटिव्ह, टॉकेटिव्ह म्हणजे बडबड्या. ऑप्शन बी रिझर्व्ड, रिझर्व्ड म्हणजे राखीव किंवा भिडस्त व्यक्ती. लोकॅसियस म्हणजे वाचाळ, खूप बोलणारा व्यक्ती. आणि व्हॉल्युबल म्हणजे वाचाळ व्यक्ती, अतिशय बडबड करणारा व्यक्ती. रेटिसेंट म्हणजे आपण पाहिलं अबोल किंवा मितभाषी. मग त्याचा समानार्थी शब्द कोणता असणार, तर तो असणार रिझर्व्ड, राखीव किंवा भिडस्त व्यक्ती. जो बोलायला त्याच्या मनामध्ये थोडीशी भीड असते, तो जास्त बोलत नाही. मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी रिझर्व्ड. 6वा प्रश्न आहे एक्झॅसर्बेट. ऑप्शन्स आहेत ॲलिव्हिएट, ॲग्रेवेट, मिटिगेट आणि इंटेन्सिफाई. ऑप्शन डी इंटेन्सिफाई. आता ऑप्शनमधून आपण सर्वांचे अर्थ पाहणार आहोत आणि पहिल्यांदा आपण प्रश्नाचा अर्थ पाहूया. एक्झॅसर्बेट म्हणजे तीव्र करणे, एक्झॅसर्बेट म्हणजे तीव्र करणे. ॲलिव्हिएट कमी करणे, ॲग्रेवेट म्हणजे बिघडवणे, मिटिगेट म्हणजे सौम्य करणे आणि इंटेन्सिफाय म्हणजे काय, तर तीव्र करणे. इंटेन्सिफाय म्हणजे तीव्र करणे. तर एक्झॅसर्बेट म्हणजे आपण पाहिलं तीव्र करणे आणि ऑप्शन नंबर बी ॲग्रेवेट म्हणजे काय, तर बिघडवणे, तीव्र करणे आणि बिघडवणे. या ठिकाणी इंटेन्सिफाय सुद्धा तीव्र करणे असाच अर्थ आहे. परंतु जर ॲप्रोप्रिएट ऑप्शनचा जर विचार केला तर ॲग्रेवेट हा जास्त ॲप्रोप्रिएट ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे लँग्विड. लँग्विड ऑप्शन्स आहेत विगोरस, लेथर्जिक, एनर्जेटिक आणि डायनॅमिक. ठीक आहे. आता लँग्विडचा अर्थ पाहूया. लँग्विड म्हणजे सुस्त, लँग्विड म्हणजे काय, सुस्त. त्यानंतर आहे विगोरस म्हणजे उत्साही, लेथर्जिक म्हणजे सुस्तावलेला, एनर्जेटिक म्हणजे जोमदार आणि डायनॅमिक म्हणजे चैतन्य असलेला. ठीक आहे. तर लँग्विड म्हणजे आपण पाहिलं सुस्त आणि लेथर्जिक म्हणजे काय, सुस्तावलेला. मग लँग्विडचा सिनोनिम कोणता, लेथर्जिक. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न म्युनिफिसेंट. म्युनिफिसेंट त्यानंतर ऑप्शन्स आहेत स्टिंगी, जनरस, मिझरली आणि ॲव्हेरेसियस. ऑप्शन्स ॲव्हेरेसियस हा शेवटचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. म्युनिफिसेंटचा अर्थ आहे अत्यंत असा दानशूर, अत्यंत दानशूर. ऑप्शन ए स्टिंगी म्हणजे कंजूस, जनरस म्हणजे उदार, मिझरली म्हणजे कुरूपपणे आणि ॲव्हेरेसियस म्हणजे काय, तर लोभी व्यक्ती. ॲव्हेरेसियस लोभी असा व्यक्ती. ठीक आहे. म्युनिफिसेंट म्हणजे आपण पाहिलं अत्यंत दानशूर व्यक्ती आणि मग त्याचप्रमाणे जेनेरस म्हणजे सुद्धा काय, तर उदार व्यक्ती. कसा व्यक्ती, उदार व्यक्ती. पुढचा प्रश्न सायकोफेंट. सायकोफेंट हा शब्द आहे, त्याचे ऑप्शन पाहूया. सबमिसिव्ह, फ्लॅटरर, रिबेल आणि ओबेडियंट. सायकोफेंट म्हणजे खुशामत्या, लोकांच्या खुशामत्या करणारा व्यक्ती, खुशामत करणारा व्यक्ती, पुढे पुढे करणारा व्यक्ती. त्यानंतर आहे सबमिसिव्ह. सबमिसिव्ह म्हणजे काय, तर सबमिसिव्ह म्हणजे नम्र व्यक्ती. फ्लॅटरर, फ्लॅटरर म्हणजे खुशामत्या करणारा व्यक्ती. रिबेल म्हणजे विद्रोह करणारा व्यक्ती आणि ओबेडियंट म्हणजे आज्ञाधारक, आज्ञेचं पालन करणारा व्यक्ती. सायकोफेंट म्हणजे आपण पाहिलं खुशामत्या करणारा आणि फ्लॅटरर म्हणजे काय, खुशामत्या करणारा व्यक्ती. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे सेरेप्टिटियस. सेरेप्टिटियस हा शब्द आहे या ठिकाणी. पहिला ऑप्शन आहे ओव्हर्ट, स्टेल्दी, कव्हर्ट आणि ट्रान्सपॅरंट. ठीक आहे. आता सेरेप्टिटियस म्हणजे काय आपण पाहूया. रहस्यमय. सेरेप्टिटियस म्हणजे रहस्यमय, गूढ. पहिला ऑप्शन आहे ओव्हर्ट. ओव्हर्ट म्हणजे उघड, ओव्हर्ट म्हणजे उघड. स्टेल्दी म्हणजे लबाडीचा, स्टेल्दी म्हणजे लबाडीचा. कव्हर्ट म्हणजे गुप्त, कव्हर्ट म्हणजे गुप्त. आणि ट्रान्सपॅरंट म्हणजे काय, तर पारदर्शी. ठीक आहे. आपण पाहिलं सेरेप्टिटियस म्हणजे रहस्यमय आणि त्यानंतर तसाच एक शब्द आहे गुप्त, म्हणजेच सेरेप्टिटियसचा सिनोनिम असणार आहे ऑप्शन सी कव्हर्ट. कव्हर्ट म्हणजे काय, ज्युबिलंट शब्द आहे, ज्युबिलंट. त्यासाठी ऑप्शन दिलेत मेलँकलिक, इलॅटेड, कंटेंट आणि पेन्सिव्ह. आता अर्थ पाहूया. ज्युबिलियंट म्हणजे प्रसन्न, ज्युबिलंट म्हणजे काय, प्रसन्न. मेलँकलिक म्हणजे काय, तर उदासीन, मेलँकलिक उदासीन. इलॅटेड म्हणजे आनंदित व्यक्ती. कंटेंट म्हणजे सामग्री, ती कोणती का असे ना, कंटेंट म्हणजे सामग्री. आणि पेन्सिव्ह म्हणजे खिन्न, पेन्सिव्ह म्हणजे काय, खिन्न. या ठिकाणी आपण पाहिलं ज्युबिलियंट म्हणजे प्रसन्न आणि त्याचप्रमाणे इलॅटेड म्हणजे काय, आनंदित. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12 आहे पेर्निसियस. पेर्निसियस हा शब्द आहे, त्यासाठी ऑप्शन दिलेत बेनिग्न, हार्मफुल, सॅल्युब्रियस आणि बेनिफिशियल. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता अर्थ पाहूया.
पेर्निशियस म्हणजे अपायकारक, पेर्निशियस अपायकारक. त्यानंतर आहे बेनिग्न म्हणजे सौम्य, बेनिग्न म्हणजे काय, सौम्य. हार्मफुल म्हणजे अपायकारक. सेल्युब्रियस म्हणजे निरोगी काय, निरोगी. आणि बेनिफिशियल म्हणजे उपकारक. आपण पाहिलं पेर्निशियस म्हणजे अपायकारक. सांगा या चारही ऑप्शनमधून कोणता अचूक उत्तर असणार आहे, तर अचूक उत्तर असणार आहे त्याचप्रमाणे शब्द आहे अपायकारक आणि शब्द आहे हार्मफुल. पेर्निशियसचा ॲप्रोप्रिएट सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी, हार्मफुल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13 आहे एसोटेरिक शब्द आहे, त्यासाठी ऑप्शन दिलेले आहे ॲब्स्ट्रस. शब्द आहे ॲब्स्ट्रस, ऑब्वियस, क्लिअर आणि ट्रान्सपेरंट. ठीक आहे, आता पाहूया एसोटेरिक म्हणजे काय, तर एसोटेरिक म्हणजे गुप्त. ॲब्स्ट्रस म्हणजे गहन, ऑब्वियस म्हणजे उघड, क्लिअर म्हणजे स्पष्ट आणि ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शी. मग पहा गुप्तचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे, तो असणार आहे गहन. म्हणजे एसोटेरिकचा सिनोनिम असणार आहे ॲब्स्ट्रस, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 मेलिफ्लियस. शब्द आहे मेलिफ्लियस. बऱ्याच वेळा हा शब्द रिपीट झालेला आहे मेलिफ्लियस. अर्थ जर कुणाला माहीत असेल तर लगेच कॉमेंटमध्ये कॉमेंट करायची. ठीक आहे, मेलिफ्लियस म्हणजे काय, मेलिफ्लियससाठी आधी ऑप्शन पाहूया कोणते दिलेत, तर ते आहेत ग्रॅटिंग, हार्मोनियस, त्यानंतर आहे डिस्कॉर्डंट आणि कोफोनस. काय शब्द आहे, कोफोनस. आता अर्थ पाहूया. मेलिफ्लियस म्हणजे मंजूळ. ठीक आहे, ग्रॅटिंग म्हणजे काय, कठोर. हार्मोनियस म्हणजे सुस्वर. डिस्कॉर्डंट म्हणजे विसंगत. आणि कोफोनस म्हणजे कर्णकटू. पहा बरं आता मंजूळ या शब्दाचा ते समानार्थी शब्द कोणता असणार आहे, तर तो असणार आहे सुस्वर. म्हणजे मेलिफ्लियस या शब्दाचा सिनोनिम, ॲप्रोप्रिएट सिनोनिम असणार आहे हार्मोनियस, ऑप्शन बी, हार्मोनियस. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे वोरॅसियस. शब्द आहे वोरॅसियस. हा सुद्धा शब्द बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. जर तुम्हाला अर्थ माहीत असेल तर लगेच कॉमेंटमध्ये अचूक उत्तर टाकायचे. वोरॅसियस म्हणजे काय, ठीक आहे, सांगा वोरॅसियस म्हणजे काय. आधी पाहूया आपण त्यांचे ऑप्शन्स. इन्सेशिएबल, त्यानंतर दुसरं आहे मॉडरेट, त्यानंतर आहे सी सॅटिस्फाईड आणि त्यानंतर आहे पिकी. ठीक आहे, पिकी. इन्सेशिएबल, बी आहे मॉडरेट, सी आहे सॅटिस्फाईड आणि चौथा आहे. ठीक आहे, आता वोरॅसियस या शब्दाचा अर्थ पाहूया. वोरॅसियसचा अर्थ आहे खादाड, अतिशय खादाड असा व्यक्ती. त्यानंतर आहे इन्सेशिएबल म्हणजे अतृप्त. इन्सेशिएबलचा अर्थ होतो अतृप्त. त्यानंतर आहे मॉडरेट म्हणजे माफक. सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी आणि पिकी म्हणजे निवड केलेला. ठीक आहे, वोरॅसियस म्हणजे आपण पाहिलं खादाड, मग त्याचा समानार्थी शब्द कोणता असणार, साहजिकच तो असणार आहे अतृप्त व्यक्ती. खादाड व्यक्ती म्हणजेच काय, अतृप्त व्यक्ती. मग वोरॅसियसचा सिनोनिम कोणता झाला, इन्सेशिएबल, ऑप्शन ए. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 16 आहे डेबिलिटेट. डेबिलिटेटसाठी ऑप्शन दिलेले आहेत पहा त्यांनी. स्ट्रेंथन, त्यानंतर आहे एनर्वेट, त्यानंतर आहे इन्व्हिगोरेट आणि त्यानंतर आहे फोर्टिफाय. काय आहे, फोर्टिफाय. आता आपण अर्थ पाहूया. डेबिलिटेट म्हणजे काय, तर डेबिलिटेट म्हणजे कमजोरपणा. त्यानंतर स्ट्रेंथन म्हणजे काय, स्ट्रेंथन म्हणजे सामर्थ्यवान. एनर्वेट म्हणजे काय, तर कमजोर करणे. आणि इनविगोरेट म्हणजे उत्साह वाढवणे. फोर्टिफाय म्हणजे बळकटी आणणे. ठीक आहे, डेबिलिटेट म्हणजे आपण पाहिलं कमजोरपणाचा समानार्थी शब्द कोणता, या ठिकाणी आपल्याला दिसतोय पहा, कमजोर करणे. डेबिलिटेट म्हणजे कमजोरपणा आणि इनर्वेट म्हणजे कमजोर करणे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे क्युक्झोटिक. शब्द आहे क्युक्झोटिक. ऑप्शन्स आहेत प्रॅग्मॅटिक, आयडियालिस्टिक, रिअलिस्टिक आणि सेन्सिबल. ठीक आहे, अर्थ पाहूया क्विक्झोटिक म्हणजे उदार. काय आहे, उदार. त्यानंतर आहे प्रॅग्मॅटिक म्हणजे हटवादी व्यक्ती. आयडियालिस्टिक म्हणजे भावनात्मक आणि रिअलिस्टिक म्हणजे वास्तव आणि सेन्सिबल म्हणजे समंजस. या ठिकाणी क्विक्झोटिक म्हणजे उदार आणि या ठिकाणी आयडियालिस्टिक म्हणजे भावनात्मक व्यक्ती. उदार व्यक्ती आणि भावनात्मक व्यक्ती म्हणजे पॉझिटिव्ह भावना, पॉझिटिव्ह इमोशन्स असलेला व्यक्ती.
तर क्विक्झोटिकचा सिनोनिम असणार आहे आयडियलिस्टिक, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 18 लेथर्जिक. 18 आहे लेथर्जिक. लेथर्जिकसाठी ऑप्शन्स दिलेले आहेत डायनॅमिक, एनर्जेटिक, विगोरस आणि स्लगिश. ठीक आहे. लेथर्जिक म्हणजे काय? लेथर्जिक म्हणजे सुस्तावलेला. लेथर्जिक सुस्तावलेला. त्यानंतर आहे डायनॅमिक. डायनॅमिक म्हणजे गतिशील. एनर्जेटिक म्हणजे जोमदार. विगोरस म्हणजे उत्साही. आणि स्लगिश म्हणजे काय? स्लगिश म्हणजे मंद. स्लगिश म्हणजे मंद. मग लेथर्जिक म्हणजे जर सुस्तावलेला असेल तर त्याचा सिनोनिम कोणता असणार आहे? मंद हा त्याचा सिनोनिम असणार आहे. मग लेथर्जिक या शब्दाचा ॲप्रोप्रिएट सिनोनिम कोणता? ऑप्शन डी स्लगिश. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 19 आहे मेटिक्युलस. मेटिक्युलस शब्द आहे त्यासाठी ऑप्शन्स आहेत केअरलेस, डेलिजंट, नेग्लिजंट आणि हॅपझार्ड. शब्द आहे हॅपझार्ड. ठीक आहे. अर्थ पाहूया. मेटिक्युलस म्हणजे काय? सावध. मेटिक्युलस म्हणजे सावध. केअरलेस म्हणजे निष्काळजी. डेलिजंट म्हणजे मेहनती. नेग्लिजंट म्हणजे काय? तर गाफील. आणि हॅपझार्ड म्हणजे अव्यवस्थित. हॅपझार्ड म्हणजे काय? अव्यवस्थित. तर या ठिकाणी सावध हा शब्द आहे. सावध या शब्दासाठी ॲप्रोप्रिएट सिनोनिम कोणता या ठिकाणी वाटतोय? तर निष्काळजी नक्कीच नसणार आहे, गाफील नसणार आहे, अव्यवस्थित सुद्धा नसणार आहे. तर ॲप्रोप्रिएट हा नियर बाय शब्द वाटतो या ठिकाणी. मेहनती हा शब्द त्यासाठी अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. मेटिक्युलसचा सिनोनिम, ॲप्रोप्रिएट सिनोनिम कोणता असणार? ऑप्शन नंबर बी डेलिजंट. ठीक आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी सेरेंडिपिटी शब्द आहे. सेरेंडिपिटी त्यासाठी ऑप्शन दिलेत मिसफॉर्च्यून, लक, डेन्सिटी आणि फेट. ठीक आहे. तर सेरेंडिपिटी म्हणजे काय? सेरेंडिपिटी म्हणजे ईश्वरदत्त देणगी. सेरेंडिपिटी ईश्वरदत्त देणगी. मिसफॉर्च्यून म्हणजे दुर्दैव. लक म्हणजे भाग्य. डेस्टिनी म्हणजे नियती. आणि फेट म्हणजे काय? फेट म्हणजे नशीब. या ठिकाणी ईश्वरदत्त देणगी आहे. तर लक हे काय असतं? ईश्वरदत्त देणगी असतं. म्हणजे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन बी लक. मित्रांनो, याचप्रमाणे आपल्या इरा अकॅडमी या चॅनलवरती व्होकॅब्युलरीशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ असतात. त्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, प्रोव्हर्ब्स या प्रकारचे प्रश्न आपण इन्क्लूड केलेले आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित, त्याचबरोबर त्याच लेवलचे घेतलेले प्रश्न, प्रॅक्टिससाठी घेतलेले प्रश्न असणार आहेत. भविष्यामध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. म्हणूनच आपल्या चॅनलला लाईक करून, शेअर करून आणि सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करू शकता आणि तुमच्या ज्या भविष्यात होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या सुकर बनवू शकता. चला पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.